मंडळी, नाईट ड्रायव्हिंग करत असताना गाडीचे डोळे आणि पर्यायाने आपले सुद्धा डोळे म्हणजे आपल्या गाडीचे हेडलाईट असतात. आणि मग या हेडलाईट्सचे वेगळे वेगळे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात. हॅलोजेन, LED आणि बायझेनॉन हे मुख्य 3 प्रकार आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हे प्रकार काय आहेत हे समजून घेणार आहोत, त्याची टेक्नॉलॉजी काय आहे हे समजून घेणार आहोत आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत हेही समजून घेणार आहोत. या व्हिडिओचा एक सेकंड पार्ट सुद्धा मी केलेला आहे, करणार आहे, त्याच्यावरती तुमचं लक्ष असू द्या. कारण त्याच्यामध्ये मी ह्याचं कन्व्हर्जन जर तुम्हाला करायचं असेल, म्हणजे गाडीबरोबर जर हॅलोजन बल्ब देत असतील आणि त्याला LED मध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा झेनॉनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते करावं का, करताना काय काळजी घ्यावी ह्याच्यावरती मी तो व्हिडिओ करणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला ही टेक्नॉलॉजी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तो ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. आता हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी पहिल्या काही बेसिक कन्सेप्ट्स या संदर्भातल्या तुम्हाला समजावून सांगतो. त्याच्यामध्ये 3 टर्म्स मी सारख्या यूज करीन किंवा 3 शब्द सारखे यूज करीन. एक म्हणजे कलर टेम्परेचर, दुसरं म्हणजे वॉटेज आणि तिसरं म्हणजे ल्युमेन्स. तर हे तिन्ही काय आहे हे आपण समजून घेऊ. पहिलं मी कलर टेम्परेचर सांगतो. आता कलर टेम्परेचर म्हणजे बल्बचं किंवा त्या लाईटचं टेम्परेचर हे नसतं, म्हणजे त्याची उष्णतेचं प्रमाण ते नाही आहे. कलर टेम्परेचर म्हणजे बेसिकली कलरची शेड, त्या म्हणजे कुठल्या कलरचा लाईट त्या बल्बमधनं बाहेर पडणार आहे ह्याचा ते मेजरमेंट आहे. तर हे टेम्परेचर जे आहे ते केल्विन्समध्ये मेजर केलं जातं आणि ते साधारण 1500 केल्विन ते 10,000 केल्विन अशी त्याची पूर्ण रेंज असते. जितकं ते कमी केल्विनचं असेल तितका तो लाईट जो असतो तो येलोइश कलरचा येतो आणि जितकं ते जास्त केल्विनचं असेल म्हणजे 8,000, 6,000, 10,000 तितका लाईट जो आहे तो व्हाईट, ब्ल्यू, पर्पल असा होत जातो. म्हणजे जेवढं लोअर एंडला तुम्ही जाल तेवढा वॉर्म लाईट येतो आणि जेवढा हायर एंडला तुम्ही जाल तेवढा कूल लाईट येतो. मित्रांनो, दुसरी टर्म आहे वॉटेज. आता आपण नॉर्मली आपल्याला असा गैरसमज असतो की जितकं जास्त वॉटेज असतं तितका जास्त तो बल्ब ब्राईट असेल किंवा तो लाईट ब्राईट असेल. आणि हा गैरसमज कशामुळे होतो मित्रांनो, तर आपण नॉर्मली जेव्हा घरासाठी बल्ब आपले खरेदी करतो 40 वॉटचे, 60 वॉटचे, आता तर ते साधे पिवळे बल्ब मिळत पण नाहीत किंवा खूप कमी वापरले जातात. पण आपण तेव्हा असं ऑब्झर्व केलेलं असतं की 40पेक्षा 60चा बल्ब जर घेतला तर तो जास्त ब्राईट आहे. पण वॉटेज हे मित्रांनो ब्राईटनेसचं मेजर नाही आहे. हा बल्ब किती एनर्जी कन्झ्युम करणार आहे ह्याचं ते मेजर आहे. म्हणजे एका तासामध्ये किती वॉट एनर्जी तो कन्झ्युम करणार आहे हे त्याच्यावरून आपल्याला कळतं. आता मित्रांनो, तिसरी टर्म म्हणजे ल्युमेन्स. आता हा मित्रांनो ब्राईटनेसचाच मेजर आहे. म्हणजे जितकं जास्त ल्युमेन एखाद्या गाडीच्या बल्बला असेल तितकंच जास्त त्याचा ब्राईटनेस असेल. म्हणजे नॉर्मली जे हॅलोजन बल्ब्स असतात ते साधारण 900 ते 1000 ल्युमेन्स एवढी त्याची पॉवर असते. पण आजकालचे जे आपण ज्यांना अतिशय हेट करतो किंवा अतिशय ज्याचा त्रास होतो असे जे आफ्टर मार्केट LEDs आलेले आहेत त्यांना कधीकधी 6000 ल्युमेन्सपर्यंत सुद्धा त्याची ब्राईटनेस असू शकतो आणि ज्याचा प्रचंड आपल्याला त्रास होत असतो. आता पहिला मित्रांनो बल्ब म्हणजे हॅलोजन बल्ब. आता हॅलोजन बल्ब म्हणजे काय असतो, आपल्या घरातला जो आपण पिवळा मी मगाशी जो उल्लेख केला तीच टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये बेसिकली टंगस्टनचं फिलामेंट असतं आणि एक हॅलोजन गॅस त्या बल्बमध्ये भरलेला असतो. तर हा हॅलोजन गॅस ब्रोमिन किंवा आयोडीन नॉर्मली गाड्यांच्या ह्याच्यामध्ये वापरला जातो आणि बेसिकली त्याच्यात इलेक्ट्रिक करंट त्या फिलामेंटमधनं पास केला जातो, त्याला रेझिस्टन्स येतो, इलेक्ट्रिक फिलामेंट जळतं आणि त्याच्यातनं उजेड तयार होतो. आणि म्हणूनच हा जो उजेड आहे हा थोडासा येलो साईडला असतो. म्हणजे त्याचं पहिल्यांदा आपण म्हटलं तसं कलर टेम्परेचर हे थोडंसं कमी असतं. आता मित्रांनो, दुसरा प्रकार म्हणजे आत्ताचा सर्वात पॉप्युलर प्रकार LED. सगळीकडे आपण आजकाल LED वापरतो. म्हणजे अगदी नाईट लॅम्पपासनं ते गाड्यांच्या दिव्यांपासनं ते स्टेडियमच्या दिव्यांपर्यंत सगळीकडे आज LED असतं. पण हे LED नेमकं आहे काय, तर टंगस्टन फिलामेंटच्या ऐवजी हे सेमीकंडक्टर मटेरियल जे आहे त्याच्यातनं ग्लो निर्माण होतो, लाईट निर्माण होतो. पण मित्रांनो, LED मध्ये कुठल्याही प्रकारचं हीटिंग इन्व्हॉल्व्ड नसतं. म्हणजे ते जो सेमीकंडक्टर आहे जो लाईट आता तयार करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हीटिंग होत नाही. आता जेव्हा आपण हॅलोजनचं मगाशी म्हणत होतो तेव्हा करंटमुळे किंवा इलेक्ट्रिसिटीमुळे ते गरम होतं, तापतं, जळतं रेग्युलरली फिलामेंट, टंगस्टन फिलामेंट, आणि म्हणूनच तो आपल्याला उजेड बघायला मिळतो. पण LED मध्ये मात्र असं काही होत नाही. LED मध्ये इलेक्ट्रिक पॉवर इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू लाईट.
त्यामुळे त्याची एफिशियन्सी मित्रांनो हॅलोजनपेक्षा बरीच जास्त असते, कारण हॅलोजन बल्बमध्ये नॉर्मली बराचसं जी एनर्जी आहे, जो करंट आपण सप्लाय करणार आहोत, तो दोन ह्याच्यामध्ये यूज केला जातो. एक म्हणजे हीटिंगसाठी आणि दुसरं लाईटसाठी. आणि हीटिंगचाच प्रपोर्शन खूप जास्त असतो लाईटपेक्षा. पण एलईडीमध्ये मात्र मॅक्सिमम जो काय त्याच्यातला पोर्शन आहे, म्हणजे 70 ते 80 किंवा कधी कधी 90% सुद्धा हा फक्त लाईटसाठीच वापरला जातो. हीटिंगसाठी त्याचा काही संबंध नसतो. त्यामुळे एलईडीज आर ऑलवेज एफिशियंट दॅन हॅलोजन. आता आपला तिसरा प्रकार म्हणजे अर्थातच HID, किंवा ज्याला सामान्य भाषेमध्ये झेनॉन लाईट असं म्हणतात. HIDचा फुल फॉर्म आहे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज. तर हे बेसिकली हॅलोजनसारखेच त्याचं सेम कन्स्ट्रक्शन असतं, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा फिलामेंट असतं आणि एक गॅस भरलेला असतो. पण हॅलोजन बल्बमध्ये ब्रोमिन किंवा आयोडीन मगाशी जे म्हणलं त्याच्यापेक्षा इकडे वेगळे काही गॅसेस असतात. नॉर्मली झेनॉन ह्याच्यात भरला जातो. आणि झेनॉन जो आहे त्याला स्वतःला एक ग्लो असतो आणि तो फिलामेंटला थोडंसं गार ठेवण्यासाठी मदत करतो. म्हणजे मगाशी आपण जसं म्हणलं एलईडीच्या बाबतीत बोलताना की हीट आणि लाईट दोन प्रकारे त्याचं एनर्जी त्याची यूज होत असते. पण झेनॉनमध्ये मात्र त्या लाईटचं प्रोपोर्शन जरा जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू हीट. त्यामुळे झेनॉन बल्ब जे असतात ते एकतर त्याचं हीटिंग कमी असल्यामुळे लाईट त्याचा वाढलेला असतो. त्याच्यामुळे त्याचं कलर टेम्परेचरसुद्धा जसं हॅलोजनचं कमी असतं, थोडंसं 2,500 ते 3,500 असतं, म्हणजे येलो शेडचं असतं. पण झेनॉनला तुम्हाला बघायला त्याच्यापेक्षा जास्त मिळेल, म्हणजे 3,500 ते 4,500 किंवा कधी कधी 5,000 पर्यंत सुद्धा त्याचं टेम्परेचर हे जाऊ शकतं. त्यामुळे जास्त ब्राईटर आणि थोडासा व्हाईटिश लाईट त्याच्यातनं तयार होतो. पण मित्रांनो, HID बल्बबद्दल एक गोष्ट अतिशय महत्त्वाची समजून घेणं गरजेचं आहे की HID बल्ब जो आहे तो नॉर्मल कारचे जे रिफ्लेक्टर हेडलॅम्प्स असतात, जे तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय, तर अशामध्ये जर तुम्ही चुकून झेनॉन बल्ब बसवलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की असं बघायला गेलं तर तो खूपच ब्राईट वाटतोय, पण रस्त्यावरती प्रत्यक्षात काहीच त्याचा उजेड पडत नाही किंवा खूपच कमी उजेड पडतो, इकडे तिकडेच जास्त जातोय. तर याला कारण मित्रांनो असं असतं की जो झेनॉन गॅस त्याच्यात भरलेला आहे तो लाईट जास्त प्रमाणात स्कॅटर करतो. म्हणजे फोकस त्याला त्या लाईटला करणं फार अवघड असतं नॉर्मल रिफ्लेक्टर हेडलॅम्प्समुळे. त्यामुळे मित्रांनो, झेनॉन बल्ब जर तुम्ही वापरणार असाल किंवा वापरायचे असतील तर त्याला नेहमी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स लागतात, जे आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघताय. तर अशा प्रकारचे प्रोजेक्टर हेडलॅम्प जर तुमच्या गाडीला असतील किंवा कुठल्याही तुम्ही मॅन्युफॅक्चरर्स बघा की ज्यांच्या गाड्यांमध्ये झेनॉन लाईट्स असतात, तर ते ऑलवेज दे गिव्ह द प्रोजेक्टर हेडलॅम्प्स. कारण प्रोजेक्टरमध्ये बेसिकली हा जो सगळा लाईट आहे हा फोकस केला जातो, कॉन्सन्ट्रेट केला जातो आणि एका ठराविक पॅटर्नमध्ये तो पुढे फेकला जातो. आता मित्रांनो, ह्या तिन्ही प्रकारच्या बल्बचे आपण फायदे तोटे थोडेसे समजून घेऊ. पहिलं म्हणजे हॅलोजन. हॅलोजनचे 3 मेन फायदे आहेत. एक म्हणजे ते विकत घ्यायला आणि मेंटेनन्ससाठी अतिशय चीप असतात. अगदी ते स्वस्तात मिळतात तुम्हाला. नॉर्मल 55-60 वॉटचे हॅलोजन बल्ब्स तुम्हाला अगदी 250 ते 350 रुपयाला कुठेही मिळून जातील. दुसरा त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे मगाशी आपण म्हटलं तसं याचं कलर टेम्परेचर कायम कमी असतं. त्यामुळे पावसामध्ये आणि धुक्यामध्ये ह्याची थोडीशी लाईट शेड जी आहे ती येलोइश असल्यामुळे पावसामध्ये आणि धुक्यामध्ये हे एक्सलंट काम करतात. आणि तिसरं म्हणजे याचं ल्युमेन कमी असतं आणि ल्युमेन कमी असल्यामुळे, ब्राईटनेस कमी असल्यामुळे आपल्याला रोड तर व्यवस्थित इल्युमिनेट होतो, पण समोरच्या ड्रायव्हर्सला तितका त्याचा त्रास होत नाही, कारण ॲब्सोल्यूट ब्राईटनेस त्याचा कमी असतो. आणि म्हणून हे जास्त हायवे यूजसाठी जास्त सेफ आहेत सगळ्यांच्याच दृष्टिकोनातनं. तसेच मित्रांनो, जे तोटे सुद्धा 3 मुख्य आहेत. एक म्हणजे एनर्जी खूप कंझ्युम करतात, इलेक्ट्रिसिटी खूप कंझ्युम करतात आणि त्या मानाने मात्र त्याचा ब्राईटनेस कमी असतो. म्हणजे 55 वॉटचा 60 वॉटचा जरी तुम्ही बल्ब घेतलात तरी त्याचं ल्युमेन पर्सेंटेज तेवढं जास्त नसणार आहे. त्यामुळे मोर एनर्जी कंझ्युम, लेस लाईट प्रोड्यूस्ड असं त्याचं हे असतं. त्याच्यानंतर लाईफ त्याची शॉर्ट असते, कारण त्याच्यामध्ये टंगस्टन फिलामेंट आहे, ते सारखं गरम होणारे, गार होणारे, गरम होणारे, गार होणारे. त्यामुळे हे लवकर वेअर आउट होतात, पण ते चीप असल्यामुळे त्या एवढ्या गोष्टीचा विचार करण्याची काही गरज नाही. आणि तिसरं डिसॲडव्हान्टेज म्हणजे लुक असा फार भारी नसतो, कारण आपण खूप वर्षांपासून अशा प्रकारचे बल्ब्स सगळ्या गाड्यांमध्ये बघतो. म्हणजे अगदी बाबा आझमच्या जमान्यातली टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे एकदम असं स्ट्रायकिंग किंवा त्याचा फार भारी लुक तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार नाही. आता मित्रांनो, चे फायदे तोटे म्हणजे एक्झॅक्टली हॅलोजनचे उलटे आहेत. म्हणजे याची लाईफ खूप जास्त असते. म्हणजे अगदी तुमची गाडी स्क्रॅपला गेली तरी तुम्ही त्यातले बल्ब काढून दुसऱ्या तुमच्या नवीन गाडीला बसवू शकता.
त्याच्यानंतर वॉटेज कमी असलं तरी ब्राईटनेस याचा खूप जास्त असतो. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं नॉर्मली जे 55 वॉटचे किंवा 60 वॉटचे जे हॅलोजन असतात त्याला 900 ते 1000 ल्युमेन्स इतकाच ब्राईटनेस असतो. पण हेच जर तुम्ही फक्त 40 वॉटचे जरी LED घेतलेत तरी त्याला कमीत कमी 2.5 ते 3.5 एवढा ल्युमेन्सचा ब्राईटनेस असतो. कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्त असतो डिपेंडिंग ऑन द कलर टेम्परेचर. पॉवर कन्झम्पशन हे अतिशय कमी असतं हॅलोजनपेक्षा, त्यामुळे एफिशियंट असतात आणि हे साईजनी पण खूप लहान असतात. वेगळ्या वेगळ्या शेप्समध्ये ते करता येतात. त्यामुळे गाडीचे मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते अजून छान ॲग्रेसिव्ह डिझाईन्स हेडलॅम्प्सचे त्याच्यातनं करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ज्या नवीन EVs सगळ्या आलेल्या आहेत, आता महिंद्राच्या XEV9 EV, त्याच्यानंतर BE6 वगैरे किंवा टाटा हॅरियर वगैरे, तर त्याचे आता ॲग्रेसिव्ह हेडलॅम्प डिझाईन्स आहेत. सगळी वेगळीच एकदम डिझाईन्स आहेत आणि सगळ्या तुम्ही गाड्यांना बघितलं तर LED हेडलॅम्प्स येतात, कारण त्यात जागा खूप कमी लागते. आता तोटे अर्थातच मित्रांनो, ह्याचं कलर टेम्परेचर हे थोडंसं जास्त असल्यामुळे लाईट हा व्हाईट टू पर्पल ह्याच्याकडे जाणारा असतो आणि हा खूप रिफ्लेक्टसुद्धा होणारा लाईट असतो. त्याच्यामुळे रेनी आणि फॉगी कंडिशन्समध्ये तुम्हाला असं जाणवेल की जर तुम्ही LEDची गाडी चालवत असाल, LED असलेली गाडी, तर तुमचा समोरचा रस्ता तुम्हाला काहीही दिसणार नाही. उलटा त्या पावसाच्या पाण्यामुळे किंवा धुक्यामुळे तो लाईट रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला त्याचा त्रासच जास्त होईल, कारण ही LEDची क्वालिटीच आहे मित्रांनो. दुसरा तोटा म्हणजे हे खूप एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणजे टिपिकल तुम्ही नॉर्मल 40-50 वॉटचे LED जर तुम्ही घेतले तर कुठेही तुम्हाला 8,000-9,000च्या खालती मिळणार नाहीत स्टँडर्ड ब्रँडेड LEDs. तिसरा तोटा अर्थातच मित्रांनो, मगाशी म्हणल्याप्रमाणे हे खूप ब्राईट असल्यामुळे आणि व्हाईट लाईट असल्यामुळे समोरून येणारे जी ट्रॅफिक आहे त्यांना त्याचा खूप जास्त त्रास होतो, एस्पेशली हाय बीम वगैरे जर ठेवलेला असेल तर. म्हणजे आपल्याकडे गाडी रात्री चालवताना हा सर्वात मोठा त्रास आहे, ज्याच्यावरती आपण एक खूप सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ इमिजिएटली चॅनलवरती जाऊन बघा, ह्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. आणि मित्रांनो, सुरुवातीला मी म्हणलं की LEDs हे बल्ब म्हणून गरम होत नाहीत, कूल राहतात. पण मित्रांनो, LED ऑपरेट करण्यासाठी जी सगळी सिस्टीम असते, जी त्या बल्बच्या पाठीमागे असते, ती मात्र खूप गरम होते, कारण त्याला सुरुवातीची एनर्जी बरीच जास्त लागते. म्हणजे तो LED फायर अप करायला, त्याला बॅलास्ट असं म्हणतात. तर ते सुरुवातीची एनर्जी जी आहे ती थोडीशी जास्त लागत असल्यामुळे मागे बल्बच्या खूप मोठ्या प्रमाणात उष्णता जी आहे ती तयार होते आणि त्याला जर व्यवस्थित निघून जाण्यासाठी मेकॅनिझम डेव्हलप केलेलं नसेल तर प्रसंगी हेडलॅम्पचं जे हाऊसिंग आहे ते वितळू शकतं. इंजिनमध्ये एक्सेस ही सगळी जी हीट आहे ती ट्रान्सफर होऊ शकते, इंजिन अजून गरम होऊ शकतं. सो हा एक त्याचा प्रॉब्लेम आहे. आता HIDचे फायदे म्हणजे एकतर अतिशय ब्राईट आणि क्लीन लाईट ह्याचा मिळतो. म्हणजे LEDच्या पेक्षा सुद्धा खूप थ्रो चांगला असतो. लाईटची डेन्सिटी खूप चांगली असते. म्हणजे फोकस मी म्हटलं तसं प्रोजेक्टर हेडलॅम्प्समध्ये नॉर्मली तेव्हा त्याच्यातच वापरता येतात रादर. त्यामुळे लाईट व्यवस्थित फोकस असल्यामुळे तो व्यवस्थित सगळीकडे रस्त्यावरती पसरतो नीट आणि अगदी स्पष्ट रस्ता तुम्हाला दिसतो. दुसरा त्याचा फायदा म्हणजे जितकं LEDs समोरच्या ट्रॅफिकला ब्लाइंड करतात, जितका त्रास देतात, तेवढे झेनॉन लाईट्स देत नाहीत. कारण तो मी म्हटलं तसं एक तर प्रोजेक्टरमध्ये वापरलेला असल्यामुळे ते त्या मानाने फोकस्ड रस्त्यावरती असतात. म्हणजे तो अँगल बऱ्यापैकी खालती ठेवलेला असतो आणि अगदी जरी तो डोळ्यात रिफ्लेक्ट झाला तरी एवढ्या हार्शली तो रिफ्लेक्ट होत नाही LED सारखा. तिसरं म्हणजे रेनी फॉगी कंडिशन्समध्ये LED पेक्षा हा जास्त चांगला चालतो, कारण जेवढं हाय टेम्परेचर कलर टेम्परेचर LEDचं असतं तेवढं ह्याचं हाय नसतं. हे साधारण हॅलोजन आणि LEDच्या मध्ये याचं कलर टेम्परेचर असतं. त्यामुळे रेनी फॉगी कंडिशन्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी हा हॅलोजन सारखाच परफॉर्म करतो. पुढचा फायदा म्हणजे जवळपास हॅलोजन सारखीच त्याची पॉवर कन्झम्पशन असतं. म्हणजे फार काही जास्त पॉवर त्याला लागत नाही आणि एनर्जी कन्झम्पशन मित्रांनो ह्याचं जवळपास हॅलोजन सारखंच असतं. आता तोटे मात्र ह्याचे आहेत बऱ्यापैकी. एक म्हणजे चालू करण्यासाठी थोडासा त्याला जास्त वेळ लागतो. म्हणजे त्याला त्याची हीट निर्माण होऊन ते फिलामेंट तेवढं 100% ग्लो होण्यासाठी थोडासा 3 ते 5 सेकंदाचा वेळ लागतो, जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळाने ते लाईट चालू करता. दुसरं म्हणजे याला हाय बीम आणि लो बीमसाठी वेगळे वेगळे बल्ब लागतात. म्हणजे नॉर्मली पूर्वीचे जे HID बल्ब्स किंवा झेनॉन बल्ब्स यायचे हे फक्त लो बीमसाठीच असायचे. म्हणजे हाय बीमला वेगळा हॅलोजन लावायला लागायचा. पण आताच्या मित्रांनो तसं राहिलेलं नाहीये. आता बाय झेनॉन टेक्नॉलॉजी आलेली आहे. म्हणजे सेम बल्बमध्ये हाय बीम आणि लो बीम अप्पर डिपर दोन्ही असतं. पण मित्रांनो याच्यात स्विच ओव्हरमध्ये थोडासा वेळ लागतो. म्हणजे बाय झेनॉनमध्ये सुद्धा स्मूथली जसं हॅलोजनचे जितके फास्ट हाय बीम लो बीम ट्रान्सफर होतं
तितकं बायझेनॉनचं होत नाही. आणि अर्थातच हे खूप बल्ब्स एक्सपेन्सिव्ह असतात मग बायझेनॉनवाले. याची असेंब्ली खूप महाग असते. जर असेंब्लीला काही कारणाने नुकसान झालं तर खूप मोठा खर्च त्याच्यातनं होऊ शकतो. ओव्हर टाईम हा जो झेनॉन गॅस आहे तो थोडा थोडा लीक होत राहतो किंवा त्याची जी एफिशियन्सी असते लाईट कॅरी करण्याची ती कमी होत राहते. त्यामुळे ओव्हर टाईम जेवढं तुम्ही जास्त दिवस यूज कराल तुम्हाला असं जाणवेल की त्याचा जो ब्राईटनेस आहे लाईटचा तो कमी 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 व्हायला लागलेला आहे. म्हणजे पहिले 2-3 वर्ष खूप ब्राईट वाटतात आणि त्याच्यानंतर मात्र ह्याचा ब्राईटनेस बऱ्यापैकी कमी येतो. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये कलर शिफ्टही काही वर्षांनी व्हायला लागते. मग इनिशियली ह्याचं टेम्परेचर वाढत जातं मित्रांनो, कलर टेम्परेचर जे आहे ते. मग इनिशियली जो एकदम प्युअर व्हाईट लाईट असतो किंवा येलोइश व्हाईट लाईट असतो त्याचा काही वर्षांनी एकदम पर्पल होऊ शकतो किंवा डीप ब्ल्यू लाईट येऊ शकतो त्याच्यातनं. आणि मग जसा जसा तो वरती जातो कलर टेम्परेचरमध्ये तसा तसा त्याचा ब्राईटनेसही कमी होत जातो. युजफुल लाईट त्याच्यातला जो आहे तो कमी होत जातो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की आपल्याला हॅलोजन टू LED जर आपल्याला चेंज करायचं असेल तर मुळात ते आधी करावं का, आणि करताना मग काय काळजी घ्यावी. झेनॉन लाईट बसवून बरेच लोकांना घ्यायचे असतात, तर त्याच्या संदर्भात पण मी सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो त्या व्हिडिओवरती सुद्धा लक्ष असू द्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. ह्याबद्दल काही शंका असतील, तुमचे काही अनुभव असतील तर तेही शेअर करा. माझ्याशी संपर्क साधायला माझ्या ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओला एक लाईक द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.